आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः। आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येन वेद न चैव कश्चित्। 29. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याच्या वस्तूप्रमाणे पाहतो आणि त्याचप्रमाणे दुसरा एखादा महापुरुष याच्या तत्वाचे आश्चर्यासारखे वर्णन करतो, तसेच दुसरा एखादा अधिकारी पुरुषच आश्चर्यकारक गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो. परंतु कोणी तर याच्याबद्दल ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणत नाहीत. देहि नित्यमवद्यव्य देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न तु अशोचितुमर्हसि. 30. हे भारत, सर्वांच्या शरीरात असणाऱ्या आत्म्याचा कधीही नाश करता येत नाही, तो अवध्य आहे. म्हणून सर्व प्राणिमात्रांविषयी तू शोक करण्यास योग्य नाहीस. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि. धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यक्षत्रियस्य न विद्यते. 31. शिवाय स्वधर्माकडे पाहिले असताही तू भयभीत होणे योग्य नाही, कारण क्षत्रियाला स्वधर्मोचित युद्धाहून अधिक असे दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही.